ओम शांती. 12 मार्च 1972ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सफलतेचा आधार, संग्रह आणि संग्राम करण्याची शक्ती. बापदादा म्हणतात, नेहमी सफलता मूर्त बनण्यासाठी 2 शक्तींची गरज आहे. एक संग्राम करण्याची आणि दुसरी संग्रह करण्याची. यामध्ये संग्रह म्हणजे लोकसंग्रहही येतो, सगळ्याच प्रकारचा संग्रह. शक्ती या कितीही असल्या तरी ज्या वेळेस ज्या शस्त्राची वा शक्तीची गरज आहे ती जर कार्यात लावता नाही आली तर सफलता होत नाही. यासाठी कार्य सुरू करायच्या अगोदरच आपल्याला चेक करायचे आहे. बापदादा उदाहरण देतात, फोटो काढायच्या अगोदर तयारी करतात तसे. दोन्ही शक्तिया सोबतच पाहिजे. ज्यांच्याजवळ ह्या शक्ती असतील त्यांचा संकल्प, म्हणणे आणि करणे तीनही एकच असतील. ह्याला म्हणतात मास्टर सर्वशक्तिमान. असे नाही की संकल्प खूप श्रेष्ठ आहे, मुखाने वर्णनही खूप छान करतात, पण कार्य करायच्या वेळेस करू शकत नाही, तर मास्टर सर्वशक्तिमान म्हणता येणार नाही. जर इच्छा आहे, लक्ष्य श्रेष्ठ आहे, तर लक्षणही आणि वाणीही, कर्मही श्रेष्ठच असायला पाहिजे. लढाईमध्ये जसे तलवार आणि ढाल दोन्ही एकत्रच कार्य करतात, तसा सराव पाहिजे. बाबांचे नाव जसे त्रिमूर्ती शिव सांगतात, तसेच स्वतःही मास्टर त्रिमूर्ती शिव आहेत. मुलांचेही 3 रूप आहेत. एक आहे ब्राह्मण रूप, त्याने कार्याची स्थापना करतात. दुसरे शक्ती रूप, ज्याने विनाशाचे कार्य होते. आणि जगतमाता वा ज्ञानगंगा, स्वतःला महादानी आणि वरदानी रूप समजल्याने पालना होते. तिन्ही शक्ती सोबतच पाहिजे. काहींमध्ये रचना करण्याचा गुण असतो, पण शक्तिरूप विनाशाचे कार्य करता येत नाही. स्वतःला महादानी, वरदानी, जगतमाता वा जगतपिता वा पतित पावनीच्या रूपमध्ये स्थित होऊन कोणत्याही आत्म्याला जर दृष्टी दिली तर दृष्टीने वरदानाची प्राप्ती होईल. वृत्तीने पण प्राप्ती करवता येते, म्हणजेच पालना करवता येते. पण यासाठी या रूपाची नेहमी स्मृती असायला हवी. ब्राह्मण कथा वा ज्ञान ऐकवायला म्हणजेच स्थापना करायला खूप घाई करतात, पण विनाश आणि पालनाचे जे कर्तव्य आहे त्यामध्ये अटेन्शन द्यायचे आहे. पालना करतेवेळी कल्याणकारी भावना वा वृत्ती ठेवून कोणत्याही आत्माची पालना करायची आहे. कशीही अपकारी आत्मा असली तरी पालना करून त्यांना उपकारी बनवायचे आहे. आई कधी मुलांची कमजोरी वा कमी पाहत नाही, त्यांना ठीक करतच राहते. जशा आईमध्ये 2 विशेष शक्ती असतात, सहन करण्याची शक्ती आणि समावण्याची शक्ती. बाबांचे नाव आठवल्याने
स्वतःला मास्टर जरूर समजायचे आहे. बाबांचे नाव मुखाने उच्चारण होते, पण मी पण मास्टर त्रिमूर्ती शिव आहे या स्मृतीने सफलता होईल. बापदादा म्हणतात, जरी 10 वेळा सफलता झाली आणि 1 वेळा असफल झाले तरी त्याला सफलता म्हणता येणार नाही. म्हणून कर्तव्य आणि स्वरूप दोन्ही सोबत स्मृतीमध्ये ठेवायची आहे, मग कमाल होईल. नाहीतर मेहनत जास्त होते आणि प्राप्ती कमी होते. बापदादा म्हणतात, झाले गेले विसरून स्मृतीने स्वतःमध्ये समर्थी आणून नेहमी सफलतामूर्त बनायचे आहे. आज उमंग उत्साह आहे, उद्या पुन्हा कमी होतो असे नाही. नेहमी उमंग उल्हास म्हणजेच नेहमी प्राप्तीचा अनुभव. मायाला प्रकृतीला दासी बनवायचे आहे. सतयुगामध्ये प्रकृती दासी असते, मग उदासी येत नाही. मायाला पहिले परखता आले पाहिजे, मग परिवर्तन शक्ती पण पाहिजे. प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावना ठेवायची आहे. आत्म्याची कमजोरी नाही पाहायची. हे लक्षात ठेवायचे की सगळ्यांचे पार्ट वेगवेगळे आहे. आत्मिक दृष्टी ठेवायची आहे. आत्मा रूपाने त्यांना त्यांची स्मृती ठेवल्याने शक्ती देता येईल. आत्मा बोलत आहे, आत्माचे हे संस्कार आहे, हा पाठ पक्का करायचा आहे. आत्मा शब्द स्मृतीमध्ये आल्याने रुहानियत शुभ भावना येते, पवित्र दृष्टी होते. कोणी शिवी देत असेल तरी पण स्मृती ठेवायची आहे की ही आत्मा हिचे तमोगुणी पार्ट बजवत आहे. स्वतःचेच टीचर बनून असा सराव करायचा आहे. हा पाठ पक्का केल्याने दुसऱ्यांचीही मदत मिळू शकते. ओम शांती.